राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या। यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला। या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एंट्री केली। पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांचा कैसा हराया या डायलॉगची ठाणे मुंबईसह राज्यभर चर्चा रंगली। आता याच सहर शेख कडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलंय। एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे। सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले। निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली। सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर आता गंडांतर येण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख कडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवण्याची तक्रार प्राप्त झाली आहे। सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार आता नमूद करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे। सहर शेख कडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा या तक्रारीत आरोप आहे।